ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। देशभरामध्ये कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। ग्रामीण भागामधील नागरिकांमध्ये कर्करोग आणि त्यांची लक्षणं याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याचं दिसून येतं। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीनं फिरत्या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून मोफत कर्करोग तपासणी मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र दहिल तांडा इथे राबवण्यात आली आहे। या शिबिरात महिलांची आणि नागरिकांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 3 रुग्ण संशयित आढळून आले आहेत। त्यांच्यावर पुढील तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत। यामध्ये कॅन्सर व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची तपासणी करण्यात आली आहे। तसेच दातांच्या सामान्य समस्या, वारंवार तोंड येणं, मासिक पाळी अनियमित असणं, कंबरदुखी आदी आजारांचे निदान देखील यावेळी करून आवश्यक ते उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले। तपासणी दरम्यान मुख कर्करोगासाठी, स्तन कर्करोगासाठी तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी महिलांची तपासणी करण्यात आली। या शिबिरासाठी डॉक्टर सूरज वाकोडे, स्त्रीरोग तज्ज्ञ गोकुंदा, तसेच डॉक्टर ओमप्रकाश थोटे, राठोड सिस्टर, माटोरे सिस्टर, तसेच भुरे सिस्टर, चिकराम सिस्टर, आदमवाड सिस्टर, अशोक शिंपणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दहिली तांडा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले। आज प्राथमिक आरोग्य केंद्र दहिली तांडा येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाद्वारे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्ह्याचे माननीय मेघना कावली मॅडम, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय संगीता देशमुख मॅडम, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किपी गायकवाड सर यांच्या नियोजनातून या ठिकाणी कर्करोग तपासणीसाठी ही व्हॅन आलेली आहे। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने दुर्गम भागामध्ये ही व्हॅन म्हणजे पोहोचती करून तेथून स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग आणि मुख कर्करोग याचे जे संशयित रुग्ण आहे यांना शोधण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। आज याच्यामध्ये किनवटचे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सूरज वाकोडे सर हे आलेले आहेत। आणि या ठिकाणी आमच्या आशामार्फत आणि वारंवार तालुका जिल्हा स्तरावरून दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही या आजच्या दिवशी येणार आहेत हे सर्व लोकांना आम्ही कळवलेलं आहे, संशयितांना आशामार्फत। आणि आज या ठिकाणी सर्वजण तपासणीसाठी आलेले आहेत आणि यांची तपासणी चालू आहे। याच्यामध्ये संशयितांची बायोप्सी सुद्धा इथे घेतल्या जात आहे आणि ते पुढे पाठवून त्याच्यातून निदान केले जात आहे। आणि याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण शोधण्यासाठी वरून दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करत आहोत आणि हे यशस्वी हे अभियान व्हावं म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, PO, ब्लॉक फॅसिलिटेटर, LHV, HA सर्वजण यासाठी प्रयत्नरत आहेत। मजहर शेख, C24 तास, नांदेड।